आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आरक्षण मिळाल्याच्या थाटात आंदोलकांनी गुलाल उधळला असला तरी यातून हा प्रश्न सुटणार नाही। यामध्ये नवे काहीही नसताना आंदोलकांनी हा निर्णय स्वीकारणं, त्यावर जल्लोष करणे कळत नाही। खरं तर मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या या शासन निर्णयात आपणास नवे काही दिसलेले नाही। यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा शासन निर्णय आम्ही घेतला होता, पण तो पुढे टिकला नाही। त्यामुळे गॅझेटवर आधारित आरक्षण याबाबत आपणास काळजी वाटते, असे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मांडले। मंत्रिमंडळ मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची आंदोलनस्थळी भेट घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय जाहीर करत त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला। याबाबत पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की यापूर्वी नवी मुंबईत गुलाल उधळला होता, त्याचं काय झाले? आता मुंबईत गुलाल उधळून पुढे काय होणार हा प्रश्न शिल्लकच आहे। मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून ओबीसी आरक्षण देण्याऐवजी राज्यातील आरक्षणाची टक्केवारी वाढवत या समाजाला कायमस्वरूपी टिकणारे स्वतंत्र आरक्षण देणेच योग्य असून त्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही। महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी वाढवल्याखेरीज मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही आणि हा प्रश्न सुटणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।